नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनला बोलते, रविराज काकाच्या ॲक्सिडेंट नंतर ज्या काही घटना घडल्यात त्या मी सर्व या स्टडी बोर्डवर लावलेल्या आहेत. आणि तेव्हा अर्जुन देखील खुश झालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो सायली ही अर्जुनला बोलते, जेव्हा रविराज काकाला प्रतिमाची डेड बॉडी मिळाली होती तेव्हा ते ती डेड बॉडी मान्य करायला तयारच नव्हते. आणि तेव्हा अर्जुनच्या मनामध्ये संशय येतो. परंतु प्रियाच्या आणि त्याच्या फेक मिळालेल्या बॉडीचे DNA टेस्ट मॅच कसे झाले? तर इकडे आपण पाहतो नागराज हा महिपतला धमकावतो. साक्षी शिखरे आणि समीरा शेख या दोन व्यक्ती नाही तर ती एकच आहे, म्हणजे साक्षी जिवंत आहे. हे जर पोलिसांना समजले, पोलीस पुन्हा एकदा साक्षीला जेलमध्ये टाकतील आणि फासावर लटकतील. हे तुला चालणार आहे का? आणि तेव्हा मैफत अतिशय अस्वस्थ झालेला असतो. तर इकडे आपण पाहतो अर्जुन सायलीला बोलतो, प्रियाचे त्या फेक बॉडीचे DNA मॅच झाले, म्हणजे याचा अर्थ ती बॉडी ज्या हॉस्पिटलने रविराजला दिली होती त्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी व्यक्ती सर्व कटामध्ये सामील आहे. आपल्याला ते शोधून काढायला हवे. पुढील येणाऱ्या भागामध्ये प्रिया व त्या डेड बॉडीचे DNA रिपोर्ट मॅच करणार का? सायली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार का? हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.